हॅलो यूट्यूब फॅमिली, भाग्य क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी भाग्यश्री. तर बघा, इथे मी इथं तुम्हाला फिटिंगची लाईन दाखवत आहे. तर ही एका सरळ रेषेमध्ये आलेली आहे. तर तुमची ही फिटिंगची लाईन एका सरळ रेषेत येत नसेल तर कशी फिटिंग करायची म्हणून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर याची फिटिंग तुम्हाला एका सरळ रेषेत दिसत आहे आणि इथे तुम्ही जवळून पाहाल तर बघा, इथे मी कुठेही धागा किती छोटे छोटे जी फिनिशिंग आहे ती सुद्धा दिलेली आहे. ही फिनिशिंग कशी करायची, आपला धागा इथे थोडा थोडा असं राहिल्यासारखं येतो किंवा उखडल्यासारखं दिसतो. तर प्रत्येक लाईन बघा, इथे असं तुम्हाला दिसते. इथं दिसत असेल तुम्हाला धागा थोडा उखडलेला आहे. असं न करता तर ही प्रॉपर फिनिशिंग तुमची यावी अशी जर वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा आहे पार्ट 1. तर ही फिनिशिंग तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. जर तुमची कमेंट्स जास्त आले तर मला प्रोत्साहन मिळेल असेच व्हिडिओ बनवण्यासाठी. पार्ट 2साठी तुम्ही वेट करावं लागेल किंवा कमेंट्स जास्त करावे लागते, शेअर करावे लागेल व्हिडिओ. तर मी तुम्हाला याचं फिनिशिंगसुद्धा दाखवते. अजून हा ब्लाऊज प्रेस केलेला नाही, काही नाही. तर बघा, इथे मी हा केलेला आहे पफ स्लीव्ज. छोटासा आपण जो शोल्डरवरती पफ दिलेला असतो तो आहे. तर बघा, इथे बघा, विदाउट प्रेसिंगचा हा एक लाईनमध्ये आपली फिटिंग लाईन आहे. बघा, इथे हे सुद्धा बघितला तर तुम्हाला अगदी कळेल. आपले वरून ही रेष आणि ही अधिक रेषेमध्ये, अधिक चिन्हामध्ये जोडले गेलेले आहेत. आणि हा ब्लाऊज आहे प्रिन्सेस कटमध्ये. प्रिन्सेस कट तुम्हाला ब्लाऊज शिकायचा असेल, बघा इथे किती छान पफ आलेला आहे. अगदी आपल्याला छान असा बसतो. आणि इथे हा बेल्ट 2 इंच रुंदीचा दिलेला आहे, तो असा अटॅच केलेला आहे. खाली काही पफ कामाचा नाही, कमर आपली छोटी असते त्या कारणाने मी असा पफ दिलेला आहे. तर हा ब्लाऊज फिनिश झाल्यानंतर, प्रेस झाल्यानंतर सुद्धा मी व्हिडिओ बनवून टाकेन. त्याची फिनिशिंग आणि या फिनिशिंगमध्ये खूप फरक असतो. तर चला, आपण अशाच नवीन टिप्ससहित भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.